मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार जे धुंगेकर उपोषणावर केलेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मतांसाठी पैशाचा वापर होतो। खाली करा सुनीलराव, खाली करा। सत्तेचा दुरुपयोग आणि पैशांचा उपयोग मतांसाठी केला जातो। मी पूर्ण वेळ कसबा विधानसभा आणि चिंचवडमध्ये होतो मागच्या 7 दिवसापासून। जनतेने मतदारांनी भाजपाला आणि महायुतीला मत देण्याचा निर्णय घेतला आहे। हे जेव्हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला वाटतं की पायाखालची वाळू सरकली, आता मी जिंकत नाही आहे, तर स्टंटबाजी, सहानुभूती मिळवणे याकरता हा प्रकार आहे। काल 5 वाजल्यानंतर जेव्हा प्रचार बंद होतो त्यानंतर मात्र अशा स्टंटबाजी करणे आणि या पद्धतीने आजही प्रचार सुरू ठेवणे याकरता केलेलं हे कारस्थान आहे। आणि मला तर अत्यंत वाईट वाटतं, ज्या मतदाराला आपण मतदान मागतो आहे त्यांना आपण रॉंग बॉक्समध्ये उभं करतो आहे की ते पैसे घेत आहे। ते मतदारावर आरोपच लावत आहे की जे मतदान तुम्ही त्या मतदार राजाला मागता त्यांच्यावर आरोप लावत आहे की ते पैसे घेत आहे। आणि भाजपाने असा कुठलाही त्या ठिकाणी चुकीचा प्रकार केला नाही आहे, कुणीही पैसे वाटले नाही आहे। परवापासून ज्या पद्धतीने माननीय देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदेजी यांनी प्रचारामध्ये जी भूमिका बजावली, रोड शोच्या माध्यमातून अनेक घरापर्यंत देवेंद्रजी एकनाथजी पोहोचले आणि ज्या पद्धतीने शरद पवार साहेबांच्या स्टेजवर मुस्लिम मतांना आव्हान करण्यात आलं, जिथे असेल तिथनं या, कबरेत नसेल तर कबरेतनं या, पण या ठिकाणी कसब्यामध्ये मतदान करा, कसब्यामध्ये त्या ठिकाणी हिंदुत्ववादी विचाराचा त्या ठिकाणी हिंदुत्ववादी विचार संपवा, मोदीजीला हरवा आणि कसबा हे त्या ठिकाणी हे अत्यंत महत्त्वाचं केंद्र आहे, त्या ठिकाणी संघाचं केंद्र आहे। या संघ केंद्रामध्येच त्या ठिकाणी निवडणूक हरवा असं आव्हान पवारसाहेबांसमोर तिथल्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि एका मुस्लिम नेत्यांनी केलं। खरं तर त्यामुळं प्रचंड नाराजी मतदारामध्ये तयार झाली आणि म्हणून मला वाटतं हे पॉलिटिकल स्टंट केला आहे। गुलाबराव पाटील असं म्हणाले की मराठा चेहऱ्याला मुख्यमंत्री करण्यासाठीच आम्ही उद्धव ठाकरे यांच्यापासून दूर गेलो होतो, बाहेर पडलो। नाही, गुलाबराव पाटील काय बोलले हे मला मी बघितलं नाही आहे, परंतु एक शिवसैनिक, हाडामासाचा शिवसैनिक जेव्हापासनं राजकारणाची सुरुवात केली असा एक कार्यकर्ता, शिवसेनेचा एक कट्टर कार्यकर्ता महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर, शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर अत्यंत उत्कृष्टपणे काम करणारा एक मुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाला आणि माननीय देवेंद्रजीसारखा एक अष्टपैलू कर्तृत्वाचा नेता सोबत आहे। त्यामुळं मला वाटतं एक चांगला निर्णय 50 आमदारांनी घेतला। ज्या 50 आमदाराला ही भीती वाटायची उद्धव ठाकरेचं सरकार असेल तर आम्ही निवडणूकसुद्धा जिंकू शकत नाही, कारण उद्धव ठाकरेंनी जसं एकनाथ शिंदेजींनी म्हटलं की धनुष्यबाण त्यांच्याकडे गहाण ठेवला होता, तो धनुष्यबाण त्यांनी सोडवला। खरं आहे, 50 आमदार या पद्धतीची परिस्थिती होती की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीमध्ये शिवसेनेचे सर्व आमदार त्या ठिकाणी पराजित झाले असते। उद्धव ठाकरेची शिवसेना राहिली असती तर, म्हणजे त्यांचं सरकार राहिलं असतं तर, आणि राष्ट्रवादीने मात्र आपले आमदार 100 केले असते आणि उद्धवजीचे फक्त 30 आमदार निवडून आले असते। ही भीती आमदारामध्ये होती, म्हणून सत्ता परिवर्तन झालं असं मला वाटतं आणि आज चांगलं सरकार सुरू आहे। एकनाथ शिंदे सुरतला गेल्यानंतर उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना फोन केला आणि त्यांनी म्हटलं होतं की मुख्यमंत्री पदाची ऑफर त्यांना दिली, मात्र फडणवीसांनी सांगितलं की आता वेळ झाली, आम्ही मुलांसोबत राहणार नाही। मला वाटतं देवेंद्रजी जर बोलले असतील तर ते अत्यंत त्या ठिकाणी विचारपूर्वक बोलतात, पुराव्यानिशी बोलतात आणि त्यामुळं मला वाटतं की त्यांच्याकडे काही तशा पुरावे असतील किंवा ते कधी महाराष्ट्रामध्ये काही संभ्रम तयार होईल, काहीतरी बोलायचं म्हणून या ठिकाणी बोलायचं मीडियामध्ये, असा त्यांचा स्वभाव नाही आणि त्यांच्या जीवनामध्ये असत्य बोलणंसुद्धा नाही आहे। त्यामुळं मला वाटतं की जे काही ते बोलले असतील ते सत्यच बोलले असतील। 2 शहरांचं नामकरण जे आहे ते त्याला परवानगी केंद्र सरकारने दिली आहे,
पण हा निर्णय जो आहे तो आमच्याच काळात झाला होता. मग सरकार जे आहे ते शेअर लाटण्याचा विचार करत आहे, शेअर लाटते असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला. काही काही घरामध्ये जेव्हा मुलं नसतात किंवा मुलं होत नाही तेव्हा आपण बाहेरच्या मुलाला आणून बारसं करतो. तसा प्रकार आहे की यांनी कधी काही विकासाचं स्वप्नही विकासाचं कधी यांच्या ब्लडमध्ये नाही आहे आणि केवळ राजकारण 2.5 वर्ष केलं आणि अल्पमतातल्या कॅबिनेटमध्ये म्हणजे 2.5 वर्ष काही केलं नाही. महाविकास आघाडीच्या इतक्या मंत्रिमंडळ बैठकीत झाल्या, त्या बैठकीमध्ये कधी हुचू केलं नाही, कधी संभाजीनगरचा विषय आला नाही, कधी धाराशिवचा विषय आला नाही. मात्र जेव्हा सरकार जात आहे, आपण अल्पमतात आलो आहे, त्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला. खरं तर हे खोटारडे आहेत. म्हणजे किती खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, मग जल्लोष करायचा, मग काय काय करायचं. जनता या ठिकाणी काही आता तशी राहिली नाही आहे. देवेंद्रजी एकनाथजीचं मी अभिनंदन करतो. सरकार आल्याबरोबर संभाजीनगर आणि धाराशिव याबद्दलचा निर्णय घेतला, विधानमंडळामध्ये ठराव पारित केला, केंद्र सरकारकडे पाठवला आणि परवा संजय राऊत बोलले ना की आता तुम्ही ठराव केला आहे, तुम्ही कॅबिनेट निर्णय घेतला आहे, मग का करून आणत नाही, केंद्राकडनं लवकर आदेश आणा, तुमच्यात हिंमत आहे का, तुमच्यात धमक आहे का. मग आता माझा सवाल आहे उद्धव ठाकरेजींना की तुम्ही खरं तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसजीचं आणि माननीय मोदीजी आणि माननीय अमित भाईचं आभार मानलं पाहिजे, अभिनंदन केलं पाहिजे. त्यांना हे माहीत नाही आहे मोदी है तो मुमकिन है. खरं तर आज केंद्र सरकारने या महाराष्ट्राचं मान ही उंच केली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे यांचं नाव औरंगाबादला मिळालं आणि उस्मानाबादला धाराशिव नाव मिळालं. हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद घेतला जाईल असा दिवस कालचा होता. नाही, त्यांचा पहिल्यापासूनच विरोध होता, पण ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी या ठिकाणी औरंगजेबाने ज्या पद्धतीने त्यांचा छळ केला आणि मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत औरंगजेबाने ज्या पद्धतीने छळलं, त्या धर्मवीर संभाजी महाराजांकरता हा भूषणावं दिन आहे आणि त्या इतिहासामध्ये नोंद घेणारा दिन आहे. त्यामुळे कोणी किती आंदोलन केलं तरी काही फरक पडत नाही. संभाजीनगर हे व्हायलाच पाहिजे होतं, धाराशिव हे व्हायलाच पाहिजे होतं आणि खरं तर आज अभिमान आहे इतक्या वर्षाच्या काळानंतर हा लढा संपला आणि जनतेची मागणी पूर्ण झाली. अजित पवारांना मध्यवादीची शक्यता वाटते. मी आपल्याला सांगतो की केवळ आपले आमदार आणि खासदार किंवा त्यांचे जे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते भारतीय जनता पक्षामध्ये आणि एकनाथ शिंदेजीच्या आता तर धनुष्यबाणच मिळाला आहे, शिवसेनेचे नेतेच झाले आहे. त्यामुळं जेव्हा उद्धवजीचे सर्व शाखा प्रमुख, गटप्रमुख, जिल्हा प्रमुख आता परवाच्या कालच्या रॅलीमध्ये एक युवा सेनेचा मोठा नेता पुण्यातला प्रवेश घेतला एकनाथ शिंदेजीकडे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आता घोडदौड सुरू आहे पक्षप्रवेशाची भाजप आणि शिवसेनेमध्ये, माननीय एकनाथजी आणि देवेंद्रजीच्या नेतृत्वात त्यांना आता भीती वाटायला लागली आहे. त्यांच्याकडले लोक फुटू नये, त्यांच्याकडले आमदार खासदार त्या ठिकाणी भाजपकडे येऊ नये किंवा एकनाथ शिंदेकडे जाऊ नये म्हणून आपला पक्ष वाचवण्याकरता धडपड करतात आहे. काल केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली, आधी ममता बॅनर्जींनी भेट घेतली होती. नव्या आघाडीची नांदी म्हणता येईल की सांत्वन देण्यासाठी भेट असावी. ओवेसी येणार नाही असं म्हणाले. ओवेसी म्हणाले की त्यांच्याकडे जाणार नाही उद्धव ठाकरेंच्याकडे, ऑल पार्टी लोक चालले, ओवेसी जाणार नाही. ओवेसी जाणार नाही तर हे ओवेसीकडे जातील. आता राहिलंच काय म्हणजे ओवेसीकडे उद्धव ठाकरे जातील. बघा तुम्ही काही दिवसात, आज बघा ना ते समाजवादी पार्टीचे ज्यांनी रामचरितमानस जाळलं त्यांना ते गेले आहे उद्धव ठाकरेकडे. म्हणजे आता खरं तर काय बोलावं उद्धवजींना, कुठलं हिंदुत्व राहिलं आता. रामचरितमानस जे जाळतात ते उद्धवचा सत्कार करतात, ते त्यांच्या युतीमध्ये जातात. काय बोलावं, उद्धवजींनी किती खालची पातळी गाठली आहे. मला वाटतं की आता बस ओवेसी आहेत. मी 100% सांगतो ओवेसी नाही येणार, पण ओवेसीकडे हे नक्की जातील. हिंदी में जानना चाहेंगे की केजरीवाल आणि केजरीवालांची भेट होती, नव्या आघाडीची नांदी म्हणता येईल की सांत्वनवर भेट होती. मी आपल्याला सांगतो की वाईट स्थिती उद्धवजीची कधी होईल असं कधीच या महाराष्ट्राने बघितलं नाही. इतकी वाईट स्थिती झाली आहे की रामचरितमानस ज्या उत्तर प्रदेशच्या समाजवादी पार्टीच्या नेत्यांनी जाळलं त्यांनी युती केली. आता मला वाटतं हे
उद्धव ठाकरेजींनी कुठल्या लेवलला गेलं. आता तर मला वाटतं ओवेसी तर नक्की नाही उद्धवजीकडे येणार, पण उद्धवजी नक्की सत्तेच्या लालचेपोटी ओवेसीकडे जातील. आणि जसं शरद पवार साहेबांच्या सभेमध्ये कसब्यामध्ये झालं तसंही परिस्थिती उद्धव ठाकरे ज्या स्टेजवर असेल तसेही भाषणं होतील असं मला वाटतं. हिंदी में ओवैसी नहीं जाने वाले हैं उद्धव ठाकरे जी के घर पे, क्या कहेंगे? उद्धव जी की जिस प्रकार से मानसिकता बनी हुई है, उनने सारा हिंदुत्व छोड़ दिया है, हिंदुत्ववादी भूमिका छोड़ दी है और स्वर्गीय बाला साहेब ठाकरे जी का जो विचार था हिंदुत्व का वो छोड़ दिया है. अब ओवैसी भलाई एक बार मातोश्री पे नहीं आएंगे, लेकिन उद्धव जी खोजते 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 जहाँ ओवैसी हो गए वहाँ जा सकते हैं. इम्तियाज जलील ने कहा है कि एकनाथ शिंदे जो है वो रिमोट कंट्रोल से चलने वाले पोपट है. एकनाथ शिंदे जी जैसा अच्छा मुख्यमंत्री जिन्होंने संपूर्ण जीवन, पूरा जीवन समाज के आखिरी आदमी के हित के लिए समर्पित किया है, उनके पूरे जीवन में अनेक दुर्घटनाओं से, अनेक घटनाओं से वो बड़े हुए हैं, वो कभी किसी रिमोट कंट्रोल पर नहीं चल सकते हैं. वो एक अच्छे जानकार नेता है और एकनाथ शिंदे जी को ग्राउंड रियलिटी, उनने पूरा जीवन समाज के हित के लिए, समाज के आखिरी आदमी का भला करने के लिए जिया है. वो ऐसा नेता नहीं है एकनाथ शिंदे जी कि जो सोने का चम्मच से बादाम का जूस पी के आते ऐसा बोलते हैं ना, वैसा नेता नहीं है एकनाथ शिंदे. वो है आदित्य ठाकरे, वो है उद्धव ठाकरे कि बचपन से ही कभी उन्होंने कई गरीब आदमी का दुख नहीं देखा है, कभी किसी के पास वो गए नहीं हैं. वो तो केवल डायरेक्ट मुख्यमंत्री बिना चुन के आए हुए. कौन सा चुनाव लड़ा उद्धव ठाकरे जी ने? कौन सा चुनाव लड़ा है? और वो तो फिर मुकर गए कि वो तो एमएलसी का भी रेजिग्नेशन देने वाले थे, बैठे ही है वो. तो ये सब ये है, एकनाथ शिंदे की बराबरी ये नहीं कर सकते हैं. देवेंद्र जी, एकनाथ जी दोनों बढ़िया जोड़ी मिली है, दोनों जोड़ी बहुत अच्छा काम कर रही है. और अभी ये दोनों जोड़ी का डर कैसा लग रहा है, जैसा मुगलों के समय पर संताई धनाजी थे, तो संताई धनाजी का डर ऐसा था कि संताई धनाजी का नाम सुनते मुगल भाग जाते थे. ऐसी स्थिति बनी है महाराष्ट्र में अभी. ये दोनों संताई धनाजी बने हुए हैं, जोरों से काम कर रहे हैं और ये भाग रहे हैं. ये अभी आगे दिखेगा आपको 2024 में.